जय हिंद मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। या ठिकाणी आपण पोलीस भरती 2026 याचा सविस्तर अभ्यासक्रम जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे आणि त्या अभ्यासक्रमाला कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे, त्याचबरोबर कुठल्या टाईपचे रेफरन्स बुक वापरणं गरजेचे आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही परीक्षेच्या बाबतीमध्ये पोलीस भरतीच नाहीये तर टेस्ट सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे। एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं खाली मोबाईल ऍप्लिकेशन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी टेस्ट सिरीज ज्या आहेत ना त्या ऍड केलेल्या आहेत, काही प्रमाणामध्ये ऍड करा, काही फ्री आहेत काही पेड आहेत। ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ऍप्लिकेशन मधून टेस्ट सिरीज जे आहेत ना नॉमिनल फी आहे, एकदम नॉमिनल फी आहे, कमी पैशामध्ये चांगलं शिक्षण देणं हेच माझं तत्व आहे। त्या बेसिसवर मी काम करणार आहे आणि त्या आधारावरतीच पोलीस भरतीची टेस्ट सिरीज असेल, तलाठी भरतीची टेस्ट सिरीज असेल तर त्या मी चालू केलेले आहेत आणि चालू करणार पण आहेत। ऍप्लिकेशन डाउनलोड करून लॉग इन करून ठेवा, त्याच्यामध्ये मटेरियल तुम्हाला फ्री मटेरियल पण मोठ्या प्रमाणामध्ये ऍड होऊन जाईल बघा। ठीक आहे, तर आता आपण पोलीस भरती 2026 चा अभ्यासक्रम या ठिकाणी बघायचा आहे। आताच्या पोलीस भरतीची साधारणतः काही जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये मैदानी चाचणीचे काय आले तर नोटिफिकेशन्स आलेले आहेत, हळूहळू ते काय राहतील तर येत राहतील। अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर टेस्ट सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे, जो दिलेला अभ्यासक्रम जो इथं मी मेन्शन केलेला ना तो पण खूप इम्पॉर्टंट आहे। वन बाय वन आपण इथं काय करूया तर याच्यावरती अभ्यासक्रमावरती चर्चा करूया बघा। आता या ठिकाणी बघितलं तर पोलीस भरतीच्या संदर्भात महत्वाचे जर अभ्यासक्रमामधील विषय बघितले तर पहिला विषय इथं आपण बघितलेला आहे, दाखवलेला पण आहे। पहिला फर्स्ट विषय जो आहे तो मराठी भाषा। आता मराठी भाषेमध्ये क्वेश्चन्स विचारत असताना कुठे विचारतात, सिंपल आहे, सगळ्यात स्कोरिंगचा विषय राहतो, मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला मॅक्सिमम मार्क देऊन जातात बघा। त्यामुळे हा विषय एकदम उघडून पिला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी, तशा पद्धतीने याचा अभ्यास झाला पाहिजे बघा। ओके, मराठी विषयामध्ये समानार्थी शब्द असतील, विरोधार्थी शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, लिंग असेल, वचन, संधी, मराठी वर्णमाला असेल, त्याच्यानंतर नाम असेल, म्हणजे इथेपर्यंत आपण बघितलं की मराठी भाषेमध्ये हे इम्पॉर्टंट टॉपिक्स येतात बघा। त्याच्यानंतर नेक्स्ट काय येतात बघा, सर्वनाम असेल, इथं बघा एक मिनिट दाखवतो, इथे नाम, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते सर्वनाम असेल, नाम, त्याच्यानंतर सर्वनाम आहे, विशेषण आहे, हे व्याकरणामधील मुद्दे आहेत बरं का, आणि हे अभ्यासणं गरजेचे आहेतच, कारण मराठी हा विषय असा आहे की तुम्हा सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय बघा। ओके, विशेषण असेल, क्रियापद असेल, काळ असेल, प्रयोग, समास, वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, तर हे सगळ्यात महत्वाचे मराठीमधील सब टॉपिक आहेत की जे तुम्हाला अभ्यास काय तर गरजेचे आहेत, यांना तुम्हाला स्किप करता येणार नाही, रादर यातला एक पण टॉपिक तुम्हाला स्किप करता येणार नाहीये आणि डेफिनेटली याच्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात बघा। आता याच्यामध्ये काय एक टिप मी दिलेली आहे की मराठी व्याकरणावर आधारित एमसीक्यू प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात आणि खूप सोप्या पद्धतीचे असतात, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ना हे प्रश्न 100% अटेम्प्ट करायचे आहेत आणि जेवढे मार्क्स त्याच्यासाठी आहेत ते सगळे मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत बघा। ठीक आहे, हे मराठीच्या बाबतीमध्ये झालं। त्याच्यानंतर नेक्स्ट जो विषय येत आहे तो गणितच्या बाबतीमध्ये। आता गणित साधारण त्याची लेवल जे आहे ना 10वीच्या लेवलचे गणिताचा विषय राहतो बघा, आणि याच्यामधील कुठले कुठले टॉपिक सब टॉपिक्स महत्वाचे, सब टॉपिक्स महत्वाचे आहेत, तर एक इथं संख्या आणि संख्यांचे प्रकार देण्यात आलेले आहेत। आता संख्या आणि संख्यांचे प्रकार जर तुम्ही बघितले तर आपण म्हणतो ना सिरीज नंबर वगैरे राहतात ना, त्याचबरोबर टाइप्स ऑफ सिरीज नंबर, जसं की इथं 2 असेल, 4 असेल, 8 असेल, 16 असेल तर इथं किती येईल, अशा पद्धतीने। ठीक आहे, म्हणजे संख्यांचे प्रकार। त्याच्यानंतर हे बेसिक आहे, बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या 4 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। अख्खं गणित याच्या आसपास फिरत असतं बघा, आणि गणित हा विषय, गणित आणि बुद्धिमत्ता हा एकमेव असा विषय आहे की याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास आणि सराव मॅक्सिमम प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, गणित असेल, त्याच्यानंतर कसोट्या असतील, डिफरंट म्हणजे 9ची कसोटी असेल, 3ची कसोटी, डिफरंट कसोटी आहेत, तर त्या कसोट्या तुम्हाला काय करायला पाहिजे तर माहिती असणं तितकंच गरजेचे आहे। त्याच्यानंतर पूर्णांक आणि त्याचे प्रकार जे आहेत याच्यावरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारले पण जातात बघा। पूर्णांक त्याचे प्रकार असतील, अपूर्णांक त्याचे प्रकार असतील, नंतर लसावी आणि मसावी म्हणजेच आपण काय म्हणतो एचसीएफ, एलसीएम, याच्यावरती पण प्रश्न विचारतात, महत्वाचा टॉपिक आहे, याला अभ्यास करायचं तितकंच गरजेचं आहे बघा। वर्ग आणि वर्गमूळ असेल, म्हणजे स्क्वेअर असेल, स्क्वेअर रूट असेल, इंग्लिश मध्ये म्हणलं जातं तसं वर्ग आणि वर्गमूळ आहे, त्याचा अभ्यास असेल। त्याच्यानंतर घन आणि घनमूळ असेल,
हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला एक लेवल पर्यंत मी म्हणेल वर्ग आणि वर्गमूळ एक ते साधारणतः 100 पर्यंत. आता हे 100 थोडं जास्त होते, पण जास्तीत जास्त तुम्ही पाठ करून ठेवलं, लक्षात ठेवलं तर परीक्षेला प्रश्न विचारल्यानंतर डायरेक्टली तुम्ही त्याचं उत्तर खाली जी 4 पर्याय आहेत ना त्याच्यामधून तुम्ही उत्तर शोधून देऊ शकता. घन आणि घनमुळाच्या बाबतीमध्ये पण साधारणतः 1 ते 30 पर्यंत तरी मिनिमम तुम्ही काय करायचं पाहिजे तर लक्षात ठेवणं काय तर गरजेचं आहे बघा. नंतर शेकडावारी असेल म्हणजे पर्सेंटेज आपण म्हणतो ना, शेकडावारी असेल याच्यावरती पण काय केलं जातं प्रश्न विचारले जातात, त्यामुळे त्याला पण करणं काय तर गरजेचं आहे. नेक्स्ट जो टॉपिक येत आहे तो भागीदारी. भागीदारी म्हणजे पार्टनरशिपच्या संदर्भात असेल तर भागीदारीवरती पण प्रश्न विचारले जातात बघा. कुठला भागीदारी असेल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो गुणोत्तर आणि प्रमाण असेल म्हणजे रेशो जो असेल ना तो रेशो आणि प्रमाण याच्या संदर्भातला असेल. सरासरी ऍव्हरेज वरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. ऍव्हरेज मध्ये सिंपल राहू शकतात बघा. 1 ते 10 संख्यांचा ऍव्हरेज किती भागिले 10 केल्यानंतर जो ऍव्हरेज येईल तो असेल. ओके. अशा प्रकारचे सिंपल प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते काळ काम आणि वेग असेल. एक मिनिट. काळ काम आणि वेग असेल याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात बघा. काळ काम आणि वेग म्हणजे एक काम करायला 3 व्यक्ती 8 दिवस लावतात तर तेच काम करायला 5 व्यक्ती किती दिवस लावतील अशा सिंपल पद्धतीने काळ काम वेगच असेल बघा. नंतर दशमान पद्धती असेल बघा. नेक्स्ट कुठले तर दशमान पद्धतीवरती पण प्रश्न विचारतात. त्यानंतर नफा तोटा असेल. नेक्स्ट नफा तोटा. सरळ व्याज चक्रवाढ व्याज असेल. 1-2 फॉर्म्युला आहेत त्या फॉर्म्युल्यावरती जर तुम्ही बघितलं तरी सिंपल पद्धतीने तुम्ही याची उत्तरं शोधू शकता, सोडवू शकता बघा. नंतर घड्याळावर आधारित प्रश्न असतील आणि घातांक आणि त्याचे नियम असतील तर याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि गणितामध्ये एक टीप मी खाली दिलेला आहे. एक सूत्र आणि सराव म्हणजेच फॉर्म्युला असेल त्याचबरोबर प्रॅक्टिस असेल या दोन्ही गोष्टीने तुम्ही काय करू शकता तर हा जो गणित विषय जो तो चांगल्या पद्धतीने सोडवू शकता बघा. ओके. हे गणिताच्या बाबतीमध्ये झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो बुद्धिमत्ता इंटेलिजन्सी टेस्ट किंवा आपण रिझनिंग असं याला म्हणतो बघा. आता बुद्धिमत्तेच्या मधील सगळ्यात महत्वाचे टॉपिक कुठले कुठले आहेत बघा. एक संख्या मालिका असेल. नंतर दुसरी अक्षर मालिका असं ए किंवा असं दिलं जाऊ शकतं बघा. एक मिनिट. असं दिलं जाऊ शकतं अक्षर मालिका ए नंतर ए बी ए असं काहीतरी दिलं जाऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं तर इथलं कुठेतरी ऑप्शन दिला जाऊ शकतो की तुम्ही ते सॉर्ट आउट करायचं आहे. तर ते अक्षर मालिकेच्या बाबतीमध्ये झालं. त्यानंतर व्हेन आकृती आधारित प्रश्न म्हणजे अशी व्हेन डायग्राम दिल्या जाऊ शकतात. ओके. त्याचबरोबर याच्यामध्ये असे पण असू शकतं की प्रश्न दिला जाईल एवढी लोक हे खेळतात तेवढी लोक ते करतायत आणि दोन्ही लोक अशाशी करतायत तर तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं असेल तर ते व्हेन आकृतीवरती प्रश्न असेल. नंतर सांकेतिक भाषा असेल. सांकेतिक भाषा म्हणजे काय राहते की जसं कोडिंग डिकोडिंग म्हणतो ना तशा पद्धतीने सांकेतिक भाषा सांकेतिक लिपीच्या बाबतीमध्ये असेल. लिपीच्या बाबतीमध्ये काय म्हणतील बघा. मी एक उदाहरण देतो की स्पीड इज इक्वल टू DEEPS असं आहे. तर मग होप याच्या पुढे काय असू शकतं तर हे तुम्हाला लावता आलं पाहिजे. शेवटला गेलेला आहे हा पी इथं आलेला आहे तर हे तुम्हाला अशा पद्धतीने सोपं राहतं. याच्यामध्ये काही असं अवघड कुठलं रॉकेट सायन्स नाहीये. तर हे सांकेतिक भाषा सांकेतिक लिपीच्या बाबतीमध्ये असेल. नंतर डायरेक्शन वरती प्रश्न विचारतात बघा. दिशावर आधारित प्रश्न. आता दिशावर आधारित प्रश्न कसा राहतो डायरेक्शन्स वरती. समजा मी विजय आहे. विजय काय केलेलं आहे तर 1 किलोमीटर उत्तरेला गेलेला आहे. उत्तर म्हणजे पहिल्यांदा आपल्याला दिशा सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी बघितलं इकडची कुठली आहे तर उत्तर दिशा आहे. उत्तर दक्षिण असेल. त्याच्यानंतर इकडच्या साईडला तुम्ही बघितलं ही पूर्व घेतली की पश्चिम घेतली बघा. ठीक आहे. म्हणजे मी आत्ताच्या डायरेक्शनला त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही विजय काय केलं 1 किलोमीटर वरती गेलेला आहे परत 1 किलोमीटर पश्चिमेला गेलेला आहे परत तिथून खाली दक्षिणेला आलेला आहे. तर तो ओरिजिन प्लेस पासून किती लांब आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर प्रश्न विचारले जातात ना त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकता. सिंपल आहे असा अवघड काही याच्यामध्ये नाहीये बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये नातेसंबंधावरती प्रश्न विचारतात. नातेसंबंध म्हणजे XYZ हा त्याचा भाऊ आहे तर तो त्याच्या बहिणीच्या मुलाचा कोण असू शकतो तर नातेसंबंध असेल. नंतर कुठला आहे तर घड्याळाच्या आधारावरती प्रश्न असेल. जसं की अँगल वरती विचारला जाऊ शकतो की
2:20 कितीचा अँगल होऊ शकतो? 2:20 म्हणजे 2 वरती येते बघ. ओके, म्हणजे आपण जर घड्याळ बघितलं तर 2 वरतीच हा कडा येत आहे ना इथं. ओके, तर अँगलच्या वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तो मिनिट काट्याचा असू शकतो, सेकंड काट्याचा, सॉरी आवर काट्याचा असू शकतो. सेकंड काट्याचा नाही विचारणार कारण ते खूप अवघड जाऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे ते तर्कावर आधारित प्रश्न. तर्क म्हणजे आपण जे इमॅजिनेशन करतो ना, त्या आधारावरील प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे इथं बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये. आता बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की बाबांनो, बुद्धिमत्ता या ठिकाणी जर तो टॉपिक बघितला तर तो वेळ खाणारा आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं तर बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये मॅक्सिमम तुम्हाला प्रॅक्टिस करणं काय तर गरजेचं आहे. मॅक्सिमम काय करायचं आहे, 1 मिनिट चुकलं काहीतरी. मॅक्सिमम प्रॅक्टिस करणं काय तर तितकंच गरजेचं आहे बघा. ओके, या ठिकाणी बघा वेळ व्यवस्थापन येथे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे प्रश्न. सामान्य ज्ञान मध्ये कुठले कुठले विषय येतात जे की बाकीच्या सगळ्यांच्यासाठी लागू होतात बघा. जसा की इतिहास असेल, पहिला इतिहास, याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो विशेषतः याचा महाराष्ट्राचा रेफरन्स या ठिकाणी काय केला जातो, जास्तीत जास्त घेतला जातो बघा. आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा रेफरन्स. याच्यामध्ये ना तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कशावरती विचारला जातो तर फॅक्ट्स वरती. फॅक्ट्स वरती असा प्रश्न विचारतील की 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली होती? मेरठ मधून 10 मे 1857 ला झालेली होती. तर ही बेसिक फॅक्ट्स आहेत. हे भारताच्या लेवलला झालं. महाराष्ट्राच्या लेवलला विचारला गेला तर मग असं सत्यशोधक समाजाची स्थापना कधी करण्यात आली होती किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली होती, याचे बेसिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर भूगोलाच्या बाबतीमध्ये, भूगोलमध्ये विशेष भर तो येतो महाराष्ट्रावरती असणार आहे. आता भूगोलमध्ये जसं की पृथ्वी असेल, जगातील विभाग कुठले कुठले आहेत ते असेल, नंतर हवामान असेल, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, बेसाल्ट खडक असेल म्हणजे रेगूर मृदा असेल, त्याच्यानंतर जांभी मृदा असेल, असे वेगवेगळे प्रकार असेल. त्यानंतर पर्जन्यमान कशा प्रकारचं आहे महाराष्ट्रामधील. नंतर पीक, प्रमुख पीक कुठले, जसं पर्जन्यमान म्हणजे कोकणात जास्त पाऊस पडतो, पर्जन्यछायेचा प्रदेश काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाड्याचा भाग येत आहे, विदर्भात चांगला पाऊस पडतो. तर ह्याच्यामध्ये पर्जन्यछायेच्या प्रदेशाच्या बाबतीमध्ये असेल, पर्जन्यमानाचं डिस्ट्रीब्युशन कसं महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्याच्यावरती प्रश्न असतील. त्यानंतर प्रमुख पिके, पश्चिम महाराष्ट्रातलं वेगळं प्रमुख पीक असू शकतं, मराठवाड्यातलं वेगळं असू शकतं, खानदेशातलं वेगळं असू शकतो, विदर्भातलं वेगळं असू शकतो, कोकणातलं वेगळं असू शकतं. तर ते कुठली प्रमुख पिकं आहेत त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात इथं दिलेली माहिती जी आहे ना तुम्हाला अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे. 1 by 1 वर्ड्स अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे बघा. त्याच्यानंतर शहरे, महत्वाची शहरावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की काही शहरांचे एक वैशिष्ट्य राहतं ना, की उदाहरणार्थ कृष्णा आणि ह्याचा वारणेचा संगम असेल किंवा कृष्णा कोयनेचा संगम असेल, कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे, काही अशी महत्वाची ठिकाणं असतील. नद्यांच्या बाबतीमध्ये महत्वाच्या नद्या ज्या आहेत या नद्यांच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील काही नद्या असतील, त्याचबरोबर भारतातल्या मेन कुठल्या कुठल्या नद्या आहेत की जे आपल्यापर्यंत प्रश्नांच्या बाबतीमध्ये लेवलला येऊ शकतात. तर एक गंगा नदी, यमुना नदी असेल, गोदावरी नदी जी की महाराष्ट्रातलीच आहे बघा. त्याच्यानंतर आणखी इकडच्या साईडची जर आपण बघितली ब्रह्मपुत्रा नदी असेल, वरच्या साईडला बघितले तर सिंधू नदी असेल. याच्यावरती मग नंतर महाराष्ट्राच्या नद्यांच्यावरती प्रश्न विचारू शकतात. नंतर उद्योगधंद्यांच्यावरती प्रश्न विचारतात. ओके, नंतर भारताची जी राज्यघटना आहे याच्यामध्ये मूलभूत हक्क असतील, कर्तव्य असेल, राज्यघटनेची रचना थोडक्यात विचारली जाऊ शकते. म्हणजेच इनडायरेक्टली मी म्हणेल की भारतीय संविधानातील कलम 1 पासून कलम 395 पर्यंतची जी कलम आहेत ना, बेसिक कलम आहेत, याच्यामध्ये परत सब आर्टिकल्स जे आहेत ना, हे सब आर्टिकल्स ऍड करण्यात आलेले आहेत. हे सब आर्टिकल्स ऍड केलेले आहेत. सो ही जी कलम आहेत ना, ही कलम अभ्यासणं गरजेचं आहे. ऑटोमॅटिक भारताची राज्यघटना तुम्ही तिथं लक्षात ठेवणार आहात बघा. नंतर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र जे कॉमनली राहतं याच्यावरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात बघा. ठीक आहे, चालू घडामोडी. आता चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी असतील त्याच्या मेन्शन केलेल्या आहेत. 1 by 1 आपण त्याच्यावरती चर्चा करू. एक म्हणजे राष्ट्रीय, म्हणजे भारताच्या लेवलला काय होतं, जसं भारताची लोकसभेची निवडणूक झाली किंवा आता रिसेंटली कुणाला कुठला पुरस्कार दिलेला आहे नॅशनल लेवलचा, भारतरत्न असेल, पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल, तर ते मुद्दे असतील. आंतरराष्ट्रीय लेवलच्या काही घडामोडी असतील आणि महाराष्ट्राचा विशेष या ठिकाणी संदर्भ घेतला जातो, कारण आपल्याला काम करताना महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. काही गोष्टी महाराष्ट्रातल्या माहिती असतात, तितकंच गरजेचं आहे. समाज सुधारक, जसं मी मगाशी म्हणलो की समाज सुधारक सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतात
आणि समाज सुधारकांच्यामुळेच आत्ताच्या या समाजामध्ये काहीतरी चेंजेस दिसत आहेत. मग महाराष्ट्रातील भारतातील समाज सुधारक असतील, महाराष्ट्रातील जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, नंतर महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, असे एक 15 ते 20 इम्पॉर्टन्स जे समाज सुधारक आहेत ना, व्हॉट एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या मोबाईल ॲपमध्ये ते समाज सुधारक आहेत. तुम्ही ते कोर्स घ्या, 50 रुपयाचा कोर्स असेल, पण त्याच्यामध्ये अख्खा समाज सुधारक, महाराष्ट्रातील भारतातील समाज सुधारक एका दणक्यात तुमचे होऊन जातील बघा. नंतर पुरस्कारांच्या बाबतीमध्ये आहे बघा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार असेल, काही महत्वाचे दिनी विशेष राहतात, जसे महत्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस असतील. ओके, तर पंचायत राज आणि स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, पंचायत समिती याच्यावरती आता हे जे काय ना, हे खूप डीपली जायची गरज नाहीये तुम्हाला. वरचे त्याचे जे टेस्ट सिरीज आहेत, जसं मी म्हणलं टेस्ट सिरीज तुम्हाला मी देणार आहे, ऍप्लिकेशन मध्ये असणार आहे, एकदम नॉमिनल फी असणार आहे. तर त्या टेस्ट सिरीज वरती तुम्ही काय करू शकता, तर हे जे काही मी प्रश्न जे आहेत ना त्याच्यावरती तुम्ही सोडवू शकता बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असे आहेत की ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं. जसं मी म्हटलो की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये संगणकचं मूलभूत तत्व काय आहे, इंटरनेट, आयटी संबंधित काही क्षेत्र असेल, व हे जे आहेत ना, मी पुन्हा सांगतोय, डीपली जायची गरज नाहीये. बेसिक जे आहेत ना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, आणि इतर जनरल नॉलेजचे टॉपिक्स राहतील बघा. आता एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा इथं मी मेन्शन केलेला आहे की बाबांनो, तुम्हाला जर स्कोरिंगच्या बाबतीमध्ये बघितलं तर एक मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता स्कोरिंग सेक्शन्स आहेत. आता गणित आणि बुद्धिमत्ता कधी असू शकतो स्कोरिंग तुम्हाला? मॅक्सिमम प्रॅक्टिस केल्यानंतर, कारण याच्यामध्ये प्रश्न सोपे असतात. फक्त तुमच्यामध्ये प्रॅक्टिस करून त्याचं स्किल येणं काय तितकंच गरजेचं आहे. आणि जीके आणि करंट अफेअर जे आहेत ना, सिलेक्शन ठरवणारा हा भाग राहतो बघा. का सिलेक्शन ठरवणारा भाग राहतो? की याच्यामध्ये तुमची जेवढी अचूकता असेल, याच्यामध्ये तुम्ही जेवढे मार्क्स घेणार आहेत ना, तेवढे मार्क्स म्हणजे तुमच्या नॉलेजच्या बेसिसवरती, तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या बेसिसवरती तुम्हाला याच्यातून तेवढे मार्क्स मिळतात आणि तेच तुमच्या सिलेक्शनचा सगळ्यात महत्वाचा बेस असणार आहे. सो अशा प्रकारे काय आहे, तर एकदम डिटेलमध्ये मी तुमच्या बरोबर जो अभ्यासक्रम जो आहे ना पोलीस भरतीचा डिस्कस केलेला आहे. अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या बरोबर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.